कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। अरे वा, हॅलो, वेलकम। अप्पू मा, हाय फ्रेंड। सिम्बा नाही म्हणायचो, अमूल अमूल म्हणायचो। हॅपी बर्थडे अमोल, थँक यू। अरे वा अमोल, चांगली गँग जमवली की तू। हो मामा, हे माझे फ्रेंड्स आहेत। तेनू, जीतू, दादा, आकाश, हा साईराज, हा गणेश आणि हा निलेश, अक्षय, हा आणि ही माझी अप्पूमा आणि दीपा मामा आणि आतमध्ये बापू। आता तिथे मोबाईल वर टाइमपास करते ना ती मुला मामी। आणि तुझे बाबा कुठे आहेत? ते नाही आले का? त्यांचं गिफ्ट आलंय, पण मी दाखवीन तुम्हाला नंतर। बरं चला, केक कापायचा ना? मा, लवकर लवकर काप, तुम्हाला संध्याकाळी बाबांबद्दल सांगणार आहे ना। बरं चला, बापू बापू। आलो आलो, केक तयार आहे, चला केक कापून घेऊयात का? बापू, ते काय तुंडे, दुनिया के सबसे प्यारे बच्चे को दुनिया का सबसे प्यारा दिन मुबारक हो। प्रिय अमोल, आपको जन्मदिन की मुबारक हो। ये चला कापायचं का केक? थांबा थांबा थांबा। काय रे? काय मला पण तुला देणारे, थांब जरा। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री। कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। आणि मग आम्ही सगळ्यांनाच चॉकलेट्स दिले। मुले एवढी खुश झाली ना की काय सांगू। अरे वा, हे वेस्ट केलं की। मी म्हणते कशाला करायचं आता हे? आता त्यांचा विषय सोडून द्यायचं ठरलंय ना, उलट हे करून अजून। वहिनी, तुम्ही सोडू शकता तो विषय? तुम्हाला नाही आठवत अमोलची? अर्जुन, आता झालं ना ते। काय झालं? अरे तू तेच घेऊन बसलास तर तुला उगाच त्रास होईल ना। होईल नाही, होतोय। मला आत्ता नाही, गेली 7 वर्ष होतोय। काय करू मी त्याचं? तुला ते सोडावं लागेल। ठीक आहे, तू सांग कसं सोडायचं। सोडायला तयार आहे मी, तू सांग कसं सोडायचं। अर्जा, नीट बोल तिच्याशी। अरे तुझ्यासाठीच बोलते ना ती। हो कदम, ती माझ्यासाठी सांगते, तुम्ही सगळीजण माझ्यासाठी सांगताय, पण नाही होत माझ्याकडून। काय करू मी? प्रत्येक वर्षी असं वाटतं की अमोल बरोबर पुढचा वाढदिवस साजरा होईल। ह्या वर्षी नाही, पुढच्या वर्षी होईल। दर वर्षी तेच तेच, ह्या वर्षी पण तेच। भाऊजी, बाद झालं आता। खरं तर अमोल तुम्हाला ओळखत पण नाही।
हा का वहिनी थँक्यू हा. मला माहित नसलेली गोष्ट सांगितली तुम्ही. थँक्यू. रुपाली अगं आधीच चिडलाय तो, त्यात तू अजून अजून काय? अहो मी काय चुकीचं बोलते का? अर्जुन, तू थेरपी घेतो का? काय गरज नाही. ही जखम घेऊन आयुष्यभर जगावं लागणार आहे मला. अरे असं बोललास तर. नाही असं बोललास तर नाही, जे आहे तेच सांगतोय मी तुम्हाला. मीच सांगितलं होतं ना अप्पीला, अमोलला त्याच्या बापाबद्दल काय कळलं नाही पाहिजे. त्याचेच परिणाम आहे ते सगळे. जे काय झालं ना त्याला मीच जबाबदार आहे. माझ्यामुळेच झाले सगळे. आणि हा तुम्हाला सगळ्यांना मी सांगतो, तुम्हाला जर माझा त्रास होत असेल ना, नाही तर माझ्यामुळे अडकलेगत होत असेल ना, सगळीजण जा मला सोडून. फक्त कदमांची काळजी घेतात म्हणजे घेशील तू. अर्जुन अरे काय बोलतोस तू हे? मला एकट्याला सोडा ना. जे काय व्हायचं ना माझं होतं. राहू दे तिकडे. अर्जुन अर्जुन अरे आर्या लागलं का तुला? चल 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 आज चल आज सावकाश सावकाश. हळू हळू. का आली असेल ही आपण आपल्या आयुष्यात परत? अमोल फक्त तुझ्या एकट्याचा मुलगा नाही, आणि आला तर तो एकटा नाही. त्याआधी मी तुझी बायको हे लक्षात असू. मला माझ्या आयुष्यात तू नकोयस, आमच्या कुणाच्याच आयुष्यात नकोयस. अर्जुन तुला आजच का भांडायचं होतं माझ्याशी? आजच का? तू मी आणि अमोल एकत्र असताना अमोलचा पहिला वाढदिवस होता रे. आपण काय करायला पाहिजे तरी आपण काय केलं? ही अशी आठवण घेऊन जगणार आहोत का? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. तुमच्या सगळ्यांमध्ये तापट कोण आहे स्वभावाने? रेड साडी घातली. तुमच्याकडे न विचारता सुद्धा उत्तर मिळालं असतं. या प्रश्नानंतर त्यांनी ज्या भुवया वर केल्या होत्या ना, त्यांच्या लक्षात आलं होतं की आता ह्या सगळ्यांच्या नजरा माझ्याकडे असणार. आणि ह्याच्यामुळे ना सगळ्यात जास्त या प्रश्नासाठी त्यांचे मिस्टर घरी खुश होणार आहे. पण बघा, किस्सा सांगावासा वाटतो. दिवाळीचं सीझन होतं आणि आम्हाला म्हणजे सर्वांचीच खूप घाई होती, कारण की दिवाळी आमचं फुल पॅक असतं शेड्यूल. सगळीकडेच एक्झिबिशन्स असतात आमचे कंटिन्यू. आणि त्यावेळेस मला एक ऑर्डर आली होती आणि मी ओघाच्या वेळेत त्यांना हो बोलून बसले होते. आणि नंतर मला समजेना की आपण ही ऑर्डर कंप्लीट करायची कशी. म्हणजे 3 दिवसच होते आणि एक्झिबिशन चालू होतं. मी सहजाती सरांकडे बोलली की असं असं आहे, ऑर्डर आलेली आहे, आणि मी हो बोलून बसले. आता नाही बोलणं मला तरी जमत नाहीये, तर काय करूया. एका क्षणाचाही विलंब न करता ह्या सगळ्या जणी म्हणाल्या की आपण कंप्लीट करू ही ऑर्डर तुझी. आणि हे कंप्लीट आम्ही अक्षरशः 3 दिवसामध्ये आणि आमची ती ऑर्डर सक्सेस झाली ही मला त्यांना खूप आवडलं. पण मला सांगा, आता तुम्ही जेव्हा जाताना समजा नाशिकच एक उदाहरण घेतलं तर ज्या उत्साहात तुम्ही गेला होता त्या उत्साहात तुम्ही घरी येता परत. तो दिवस म्हणजे समजा संध्याकाळी एक्झिबिशन संपलं, गाडीने तुम्ही आलात घरी, दुसरा दिवस जो असतो त्या दिवशी घरातल्यांना किती वेळा आहे बाबा मी आता दमून आले, आज काही नको, किंवा आज काय बोलू नको, मला काही कामं सांगू नको, असं होतात किती जणी? बघा चेहऱ्यांवरनं कळतंय तुम्हाला. कधी कधी कारण की दुसऱ्या दिवशीचं पण प्लॅनिंग ठरलेलं असतो. कधी कधी दुसऱ्या दिवशी पण लगेच एक्झिबिशन्स असतात, कारण किंवा प्रोडक्ट आपल्याला तयार ऑर्डर्स दुकान आहे. हे सगळं मान्य मला, पण हे सगळं करताना तुम्हाला तुमच्या घरातले मिस्टर अगं बाई आता जरा शांत राहा असं कधी म्हणतात? नाही, खूप सपोर्ट. उलट त्यांचं असं सपोर्टमुळे आम्ही आज इथे आहोत. आता तुम्ही जो आता विषय काढला की मिस्टरांचा सपोर्ट, त्याच्यावरनं एक तुम्हाला एक फनी किस्सा पण सांगते की आता बाजूबाजूला दोन्ही समृद्धी बसल्यात तुमच्या. तर असंच आपल्या एका एक्झिबिशनमध्ये अवॉर्ड ठेवलेले होते की कस्टमर फेवरेट स्टॉल कोणाचा आहे, असं दरवेळेस असतं वेगळं काहीतरी. तर आपण अनाऊन्स केलं, मग
समृद्धीचं नाव होतं. असं हिचं हँड पेंटेडचं होतं, तर जरासं म्हणजे तिचं नेहमीच छान लोकांना आवडतं, तर मी समृद्धी म्हणून नाव घेतलं. स्टेजवर आली समृद्धी, तर तिला वाटलं हां समृद्धी, पण मग मी तेव्हा म्हटलं की ह्या स्त्री म्हणजे लागोपाठ दोन्ही एक्झिबिशन तिला कस्टमर फेवरेट स्टॉल म्हणून अवॉर्ड दिला आहे, आणि ह्याच्या मागे फक्त तिचीच मेहनत नाही, तर तिच्या मिस्टरांची मेहनत आहे. म्हणून मी किरण यांना सुद्धा बोलवलं. कोइन्सिडेंटली तिच्या पण मिस्टरांचं नाव किरण आहे, आणि ते दोघं सुद्धा आले. त्यामुळे आमचं सगळ्यांचं म्हणजे कसं म्हणतात ना, समृद्धी आणि किरण असंच हो, कॉम्बिनेशन. माझ्या पण मिस्टरांचं नाव किरणच आहे, तिच्या पण मिस्टरांचं नाव आम्हाला हे किरणच आहे. तेव्हाच समजलं, आणि मी हिला विचारलं तुझं सरनेम काय. ते पण वेगळं नाही ना. हो, म्हणजे त्यावेळेस कलाडी 10 मिनिटं आम्ही ह्याच्यावर म्हणजे असं एवढं होतं सगळे हसलो ना म्हणजे, सगळे. आणि त्यावेळेस सगळ्यांना मजा. लक्षात राहायला लागली, म्हणजे आलेले कस्टमर पण आमच्याकडे म्हणजे त्या हिशोबाने हसत होते. आता हे आम्हाला स्टॉलच्या नंबरने आवाज देतात. स्टॉल नंबर 8 आणि स्टॉल नंबर 1 वरची समृद्धी असं बोलतात. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. तुमच्या लग्नाला किती वर्ष झाली? 22. कसं झालं ते? अरेंज मॅरेज. अरेंज मॅरेज. तुमचं? 5 वर्ष अरेंज मॅरेज. अरेंज. माझ्या लग्नाला 14 वर्ष आणि लव्ह मॅरेज. 8 वर्ष लव्ह मॅरेज. कसं काय लव्ह मॅरेज? तुमचं कुठे? माझं अंधेरी पार्लेटिव्हचेच आम्ही दोघे जवळ शाळेपासूनचं प्रेम. बचपन का प्यार. हो, नंतर आम्ही कसं तुमचं कसं काय? माझे मिस्टर आणि माझी बहीण एका ऑफिसमध्ये होते कल्याणला. मग तुम्ही काय डबा घेऊन बहिणी? नाही, तिच्या लग्नात मग आमची जास्त ओळख झाली बहिणीच्या, मग तेव्हापासून ते सुरू झालं. तुमचं? आम्ही शाळेत एकत्र होतो, पण मी त्याला फारसं ओळखायची नाही, आणि मैत्री आमची जवळजवळ लग्नाच्या 10 वर्ष आधीपासूनची होती. रिलेशनशिपमध्ये 3-4 वर्ष होतो आम्ही. आणि तुमचं कसं काय अरेंज? कसं कांदे पोहे? अरेंज मॅरेज. मग आमचं नात्यातच आहे, म्हणजे आत्याचाच मुलगा लागतो, त्यांच्याकडनं प्रपोजल आलं होतं. बघा, अशा तुम्ही सगळ्या जणी आज क्षमा मागायची असेल तर कोणाची? क्षमा मागायची तर दोघींची मागेन मी. एक तर माझ्या सासूची, ज्यांना मी आईच म्हणते, त्यांनी मला खूप सपोर्ट केला आहे आत्तापर्यंत, अजून पुढेही करत राहतील. मी वर्किंग होती, म्हणजे 18 वर्ष मी सर्व्हिस केली आर्किटेक्चर फॉर्ममध्ये. त्यांनी पूर्ण घर सांभाळण्यापासून सगळ्या गोष्टी मला खूप सपोर्ट केल्या. आणि आता पण मी जेव्हा त्याच्यातून बाहेर पडून स्वतःचा बिझनेस स्टार्ट केलं, त्यावेळेला एवढे आमच्या जबाबदाऱ्या बाहेरच्याच एवढ्या वाढल्या की घराला एवढा वेळ विशेष देता येत नाही. त्यावेळेला काय वेळेला काय होतं, आपल्या ओगाओगाने किंवा अशा ह्या टेन्शनमुळे आपण कधीतरी पटकन काहीतरी बोलून जातो. त्याच्यासाठी मला क्षमा मागायची त्यांची. तुम्ही? मी माझ्या पहिला सर्वात क्षमा माझ्या लहान मुलाची मागेल, कारण की मी जॉब करते आणि जॉब करून नंतर हा माझा बिझनेस सांभाळते. तर जेवढं टाईम त्याला आता द्यायला हवा तेवढं माझ्याने त्याला देता येत नाही. म्हणजे तो खूप बोलतो की मला काही नको मम्मा, मला तू हवी आहेस म्हणून. तर मी पहिला त्याची क्षमा मागेन, आणि दुसरी क्षमा मी माझ्या आईंची मागेल की त्या खूप सपोर्ट करतात, आणि त्यांचं म्हणजे त्यांनाही वाटत असेल माझ्याकडून काही अपेक्षा असतील त्यांच्यासुद्धा, पण ऑफिस आणि नंतर हे आणि त्याच्यामध्ये माझं मी नाही तेवढं 100% देऊ शकत, पण तरी त्या खूप सांभाळून घेतात. त्याच्यामुळे क्षमा मी ह्या दोघांची मागेल पहिला. मी क्षमा मागेल माझ्या मिस्टरांची पण आणि माझ्या सासू सासऱ्यांची पण, म्हणजे सासरकडच्या ऑलमोस्ट सगळ्यांचीच म्हणायचं होतं झालं. कारण पहिल्यांदा माझं लग्न झालेलं होतं, म्हणजे माझं डिवोर्स झाला, मग सिंगल मदर बरेच स्ट्रगल झालं. माझी मुलगी 3.5 वर्षाची होती जेव्हा अजित पुन्हा म्हणजे तो बाहेरून ॲब्रॉडहून आला होता जस्ट इथे लग्नासाठी. माझं पुण्यात जॉब चालू होता, शिक्षणही मी केलेलं होतं, म्हणजे तेव्हा तिथे MBA करत होते मी पुण्याला. सिंगल मदर म्हणून तुमचा स्ट्रगल झालेला आहे. आणि तेव्हा मी जस्ट त्याला भेटले तेव्हा मी ॲक्च्युली माझ्या बहिणीसाठी त्याला प्रपोजल विचारलं होतं की तुझा रे वा लग्नासाठी आलायस ना, माझी बहीण आहे लग्नाची वगैरे. आणि तेव्हा असं मनातही नव्हतं, पण ते म्हणतात ना लहानपणापासून आम्ही एकमेकांचे क्रश राहिलेलो आहे, तर ते कदाचित तेव्हा पुढे आलं असेल. आणि तेव्हा जेव्हा त्याला माझ्याबद्दल कळालं की मी जॉब करून सगळं सांभाळते वगैरे, तर तेव्हा तो म्हणाला की तूच का नाही माझी सहचारिणी होत असं. तेव्हा ते म्हणजे कधी न बोलणारा, म्हणजे तो खूप शांत आहे, कधी न बोलणारा एवढं मोठी गोष्ट बोलून गेला. मी थोडं म्हणतात ना जे जास्त बडबड करतात ते एकदम असे फ्रीज होतात 2 मिनिटासाठी, तसं काहीसं झालं माझ्या बाबतीत. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज
C5 सोबत, तेही एकदम फ्री. गणी, केस कधी कापले? सकाळीच. काय झालं? तुम्ही बोलवलत का मला? हो, मला तुझ्याशी जरा बोलायचं होतं. कशाबद्दल? गणी, तू वैजूला बाहेर चरायला घेऊन जा ना. नाही, तिनं खाल्ले, ती निवांत आहे. गणी, जातोयस की बाला नाव सांगू? जातो. मी बसू जरा? बसा ना. पारू, घरात आपल्या लग्नाचा विषय सुरू आहे. माझ्याकडे तुला देण्यासारखं काहीच नाही आहे पारू, पण मी प्रॉमिस करतो मी तुला खूप सुखात ठेवेन, कधीच फसवणार नाही तुला. फक्त एवढंच की जो काय निर्णय घेशील ना तू शांत डोक्याने घे. तुझ्या बाबांनी तुझ्या लग्नासाठी खूप स्वप्न बघितलेत, ती स्वप्न पूर्ण व्हायला पाहिजे. आणि मला सुद्धा तुझ्याशी लग्न करायची इच्छा आहे. म्हणजे मला जशी मुलगी हवी आहे ना, तो अगदी तशीच आहेस पारू. म्हणून तू लग्नाबद्दल जो काही निर्णय घेशील ना, तो आनंदाने घे. तुझ्यावर कुठली जबरदस्ती नाहीये. हरी सर, तुम्हाला कळत कसं नाही? मला नाही करायचं लगीन. यो लग्नाचा विषय सुद्धा ना नको वाटतो मला. हरी सर, तुम्ही का आलात इथं? तुम्ही इथं आलात ना, इथलं समजा चित्रच बदलून गेलं. हरी सर, तुम्ही इथं आला नसताना तर देवी आईंनी माझ्या लग्नाचा इशाच काढला नसता. आता प्रत्यक्ष देवी आईंनी माझ्या लग्नाचा इशय काढलाय. त्यांनी मला विचारलं, तुम्ही सांगा ना, मी काय उत्तर देऊ त्यांना? मी माझ्या देवी आईंना नकार कसा देऊ? कसं नाही म्हणू मी या लग्नाला? हरी सर, तुम्ही एक मदत कराल का मला? मदत नाही, उपकारच म्हणा. तुम्ही या लग्नाला नकार द्याल? C5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज C5 सोबत, तेही एकदम फ्री. पारू, तुझा अंतिम निर्णय सांग. तू हरीश सोबत लग्न करायला तयार आहेस की नाही? पारू. अहिल्या मॅम, पारूने तिचा निर्णय सांगण्याआधी मला काही सांगायचंय. बोल. पारू खरंच खूप चांगली मुलगी आहे, सुंदर आहे, गुणी आहे, मनमिळाव आहे. पारू सारखी मुलगी बायको म्हणून मिळणं खूप भाग्याची गोष्ट आहे. पण सॉरी मॅम, मी पारू सोबत लग्न नाही करू शकणार. काय? हा? काय हरीश, पारू सारखी मुलगी मिळणार नाही असं पण म्हणतोयस, नकार पण देतोयस, काय कारण काय? म्हणजे नीट सांग ना जरा. हे बघा सर, मॅडम तुम्हाला पारूची काळजी आहे, मला कळतंय.
तिचं लग्न चांगल्या घरात व्हावं असं तुम्हाला वाटतंय, सगळं ठीक आहे. मलाही माझा स्टेटस महत्वाचा वाटतो. माझं शिक्षण चांगलं झालंय, MBA आहे मी. तुमच्या कंपनीमध्ये खूप चांगल्या पोस्टवर काम करतोय. पारूचं काय? तिचं शिक्षण काय? करिअर काय? आणि तिचे वडील काय करतात? ड्रायव्हर. फ्रँकली मला माझ्या स्टेटसची मुलगी हवी. हे सॉरी टू से, पण एका मोलकरणीसोबत रादर एका ड्रायव्हरच्या मुलीसोबत मी लग्न नाही करू शकत. हा तुझा शेवटचा निर्णय आहे हरीश? सॉरी मॅम, मी हे लग्न नाही करू शकत. तू पारूला आता नकार देतोयस कारण तिचे वडील फक्त ड्रायव्हर आहेत, तिचं शिक्षण झालेलं नाहीये. एक लक्षात ठेव हरीश, मारुती फक्त ड्रायव्हर नाही तर आमच्या कुटुंबाचा एक भाग आहे. तुझी हिंमत कशी झाली असं बोलायची? आणि ज्या मुलीला तू आता नकार देतोयस ती आमच्या कंपनीची ब्रँड अँबॅसेडर आहे. मॅम, तरीही मी हे लग्न नाही करू शकत. आदित्य. होय. हरीश, मला आपल्या कंपनीत यापुढे नकोय. त्याने यापुढे या घरात पाऊलही ठेवता कामा नये. त्याला सांग चालतं हो इथून. येतो. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. एकदा तुम्ही ट्राय करून बघा. बघितलं? काहीच बोलले नाही. हत्या म्हणूनच म्हणतोय, तुम्ही कदाचित जाऊ शकता. मी प्रयत्न करते. आत्या पण सांभाळून. बाबा, तुम्हा त्रिनयनीच्या पोरींचा प्रॉब्लेम काय माहितीये का? तुम्हाला सरळ भाषेत सरळ शब्दात सांगितलेलं कळतच नाही. अतिशहाणे आहात तुम्ही. सांगितलं होतं ना, चलाखी करशील तर त्याचे परिणाम भोगावे लागतील. तुला काय वाटलं, मला मारून पळून आलीस तर संपेल सगळं?
संपवणार आहे सगळं. आता तुम्ही जे काही केलंयत ना त्याचे परिणाम तुमच्या माणसांना भोगावे लागणार. आता यापुढे जे काही घडणार आहे ना त्याला तुम्ही जबाबदार असणार आहात. बिंडोक बेवडे चल. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. आपण यांच्यावर हल्लाही करू शकत नाही आणि यांचा प्रतिकारही करू शकत नाही. आपण हल्ला नाही करू शकत. आपण हल्ला केला आणि याच्यातनं कोणी जखमी झालं तर नाही, तसं नाही करता येणार. हा इथं परिस्थितीच्या समोर जाण्याशिवाय आपल्याकडे दुसरा काहीच पर्याय नाही. त्याची सामान जाऊ प्लीज. नाही प्लीज पायवडीताई नाही. जाऊ दे ना प्लीज. फाल्गुनी नाही फाल्गुनी. तेजस तेजस प्लीज. फाल्गुनी नाही फाल्गुनी नको. फाल्गुनी फाल्गुनी तेजस तेजस प्लीज. फाल्गुनी नाही नको. फाल्गुनी नाही फाल्गुनी नको. बाबा फाल्गुनी काय झालं? इथे काय करताय आणि इथे का बसला? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. जायचे? हे घ्या तुमचा पंप. मला नको तुमचा पंप.
दायची श्वास घ्या आणि मग मला वचन द्या. हा हे घ्या हे घ्या. दायची 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 तुम्ही मला वचन नाही दिला. दायची 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 उठा. दायची माझ्या बोलण्याकडे लक्ष द्या. दायची 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 मी काही केलं नाही. मी काही केलं नाही. मी काहीच केलं नाही. मी तुम्हाला तुमचा पंप दिला ना. घ्या घ्या. मी काही केलं नाहीये. दायची दायची उठा ना. दायची दायची मी काही केलं नाहीये. मी काहीच केलं नाहीये. तुम्ही मला वचन दिलं असतं तर मी दिलं असतं ना तुम्हाला पंप. माझी काही चूक नाहीये. माझी काही चूक नाही. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. दायचे स्वतः माका असं म्हणाल्या. खरंच पण दादा अगो दायचे बोलणार ना यांच्याशी पण आणि ललिताईंशी पण. होवी तू आणि श्रीनू आता एकत्र येणार गो. शेवटी तुमचं प्रेम जिंकणार जिंकणार तुमचं प्रेम. मावशी हे सगळं ना तुझ्यामुळे होतंय. तू आमच्या प्रेमाला बळ दिलंस. मी तर कधीच होप सोडले होते. ओवी अगो वेळेच्या आधी आणि नशिबापेक्षा जास्त कधीच कोणा कायच मिळत नाही. आणि ज्या नशिबात असताना तर आज ना उद्या नक्कीच मिळता. आणि मला खात्री आहे ओवी यापुढे तुझ्यासोबत सगळ्यात चांगलाच होईल बघ. आजपर्यंत तू आमच्यासाठी सगळं आपलेपणान केलंस. स्वार्थाचा विचार न करता केलंस. त्याचं फळ तुका एक ना एक दिवस नक्कीच मिळणार आहे.
हे बघ मावशी, मला ना हे असं तुझ्याजवळ तुझ्यासोबत हे असं तुझ्या मांडीवर डोकं ठेवून झोपण्याचं सुख मिळतं. दादांनी मला त्यांची मुलगी मानलंय. ह्यापेक्षा मला अजून काहीच नको आहे. किती समजूतदार असस गो. तुझ्याकडूनच शिकले ना. बरं आता झोप, आराम कर आता. काय गो चारू खैरवला? हा, ती डुग्गू सोबत खेळत असेल मे बी, किंवा मंजू काकीशी गप्पा मारत असेल. असं जा, मी झोपते. होय. चारू, काय गो मंजूशी गप्पा मारत बसलो होतस की काय? हो हो, गप्पाच मारत होते. खूप लयच दमलंच वाटता. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. शिवा, तसंही तुझं कामात लक्ष नाही तर तू घरी जाते का? म्हणजे आम्ही करतो इथलं काम. हो. नाही अरे, के लक्ष लागेल. अरे गाडीच तर आहे. ठीक आहे. शिवा, आम्हाला माहिती त्या गाडीत तुझा किती जीव होता. अरे होता ना, झालं आता. किती सतत गाडी गाडी गाडी, झालं आता, संपलं. आणि होईल सवय. परत जर तुम्ही बोललात ना त्याच्याबद्दल तर बघा. हा बोला कांताशा. नाही नाही नाही, मी येते. हो, निघाले आलेच. कांता शेटने बोलवलंय, मी जाऊन येते. लक्ष द्या. शिवा, हे काय? शिवा, ही जी आपली दुसरी गाडी आहे ना, ती सकाळीच रेडी करून ठेवलेली आम्ही. ती घेऊन जा. हा, ही नाही ठीक आहे, मी चालत जाईन. शिवा, अगं बाहेर खूप ऊन आहे. ऐक, आमचं तू ही गाडी घेऊन जा प्लीज. हा, अरे ठीक आहे ना, तेवढेच माझे पाय मोकळे होतील. आणि सतत काय गाडीवरनं फिरायचं. मी जाईन चालत. तुम्ही लक्ष द्या जरा, काम करा. शिवा, 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 अगं शिवा. अरे ती आज ऐकायच्या मूड मध्येच नाहीये. हॅलो भाई, झालं का? किती वेळ अजून? हवे मला सांग, मी चांगली दिसतीये ना? आताच सांग, नाहीतर मी चेंज करून येते. काहीच करायची गरज नाहीये दिव्या. खूप सुंदर दिसतीयस तू. आणि तू टेन्शन नको घेऊस. अगं आज तू वन ऑफ द बेस्ट फॅमिलीला भेटणार आहेस. आणि मी तुला गॅरंटी देतो, माझ्या आई वडिलांना तू आवडणार म्हणजे आवडणार. 100%. चल निघूयात. हो, ऐक, गाडी हळू चालव. अगदी एक्साइटमेंट मध्ये पळू नकोस. हळू काय? अरे आज हा चंदन अशी हवेत गाडी चालवणार. खूप खुश आहे दिव्या मी आज. फायनली तू आमच्या बंगल्यात येणार आहेस. बंगला आहे? ऑफकोर्स, ह्या राजाचा बंगला ज्यात तू येणार आहेस, माझी राणी. हा, पण तो बंगला आमचा नाहीये. मग माझा आहे. कारण मी एकुलता एक आहे ना. आई वडिलांनंतर सगळं मलाच मिळणार आहे. अरे पण मला ना भीती वाटतेय. तुझ्या आई वडिलांना मी नाही आवडली तर? कशाला काळजी करतेस दिव्या? मी त्यांना सगळं शिकवून ठेवलं. काय?
अगं शिकवलंय म्हणजे काय, मी माझ्या आई वडिलांना नीट समजावलंय आपल्याबद्दल, आपल्या नात्याबद्दल, तुझ्याबद्दल. त्यांना असं सांगितलंय की मी दिव्या माझी दिव्या अशी, दिव्या माझी तशी. हे सगळं मी त्यांना इतकं व्यवस्थित सांगितलं ना की ते असे एक्सायटेड झालेत की कधी आम्ही आमच्या सुनेला भेटतो. डोंट वरी दिव्या, आज सगळं माझ्या मनासारखं होणार आहे. चलूयात? हो. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. हाय, धानोरकर साहेब आहेत का? आहेत. तुम्ही बसा, मी बोलवतो. हां, थँक्यू. हाय साहेब, मी आशुतोष देसाई. अरे माझी स्मरणशक्ती अजून तेवढी तल्लख आहे. आपण सकाळीच भेटलो होतो. मग तुम्हाला माहितीच असेल मी इथे का आलोय. अरे पण सकाळीच नाही सांगितलं तुला. सर मला प्लीज 2 मिनिटं द्या. मी तो तेवढा वेळ तुला दिला होता. सर पण अजून 2 मिनिटं द्या प्लीज. अरे पण मला नको ते तुझे दुप्पट पैसे. नाही सर, मी पैशांबद्दल अजिबात बोलणार नाही, आय प्रॉमिस. पण मी जे काही बोलीन त्यानंतर तुम्ही कन्व्हिन्स नसाल 2 मिनिटांनी तर तुम्ही मला खुशाल इथनं हाकलून द्या. हा ठीक आहे, पण फक्त 2 मिनिटाचा. ओके सर, ही गाडी शिवानी तुम्हाला विकली राईट? हो सर. ही गाडी ऍक्च्युली शिवाच्या वडिलांची आहे आणि ते आता हयात नाही आहेत. शिवानी ही गाडी जीवापाड जपली आहे, खूप प्रेम केलंय त्या गाडीवर. आणि आता जेव्हा तिने ती गाडी विकली आहे तेव्हा ती इतकी नाराज आहे. तिला दुसरी कुठली गाडी सूटच होऊ शकत नाही सर. हे बघा आशुतोष देसाई, पण त्या गाडीचे पैसे दिलेत मी तिला. हो सर, मला मान्य आहे, पण ती का विकली आहे? कारण तिची फायनान्शियल कंडिशन आता बरोबर नाहीये. तिला पैसे हवे होते म्हणून तिने तुम्हाला विकली. आता तुम्ही बघा ना, तुमच्याकडे एवढ्या सगळ्या गाड्या आहेत, तुम्हाला कलेक्शन करायची खूप आवड आहे, पण तुम्हाला तुमची पहिली गाडी आठवत असेल ना? असणारच ऑफकोर्स. पहिल्या गाडीत बसणं, पहिल्या गाडीत मारलेली चक्कर, स्टार्टर मारणं, हे तुम्हाला आठवत असेलच. आता विचार करा, ही गाडी तर शिवाच्या वडिलांची आहे. पिढीजात तिच्याकडे ती गाडी होतीच. म्हणजे लहानपणी तिने चक्कर मारली असेल तिच्या बाबांबरोबर, त्या गाडीबरोबरच्या बाबांच्या तिच्या आठवणी, ह्या सगळ्या सर तिच्याकडे आहेत, तिने साठवून ठेवल्या. आणि ती गाडी सुद्धा अजून तिला साथ देते सर. अरे त्या गाडीची कंडिशन बघूनच मी ओळखलं. ही गाडी तिने खूप जीवापाड जपली आहे. हो सर. पण अरे त्याचे पैसे दिलेत मी तुला. सर मला मान्य आहे तुम्ही पैसे दिले, पण सर काय ना, ती त्या गाडीपासून दूर राहूच शकत नाही. तिचा एक तर जीव अडकलाय त्याच्यात, आणि ती गाडी गेल्यापासून ती इतकी अपसेट आहे की ती दुसरी कुठली गाडीच वापरत नाहीये. म्हणजे ती चालत फिरतीये सर सगळीकडे. आय होप यू अंडरस्टँड. अरे ठीक आहे, पण ह्याच्यात तुझा संबंध काय? तू का तिची वकिली करतोयस? नाही सर, मी तिची वकिली नाही करत आहे सर. मी तिचा खूप जवळचा मित्र आहे. तिच्या मित्रांनी मला जेव्हा सांगितली ही गोष्ट तेव्हा मी तिला भेटलो आणि मला लक्षात आलं की ती किती नाराज आहे, किती अपसेट आहे. मग मी ठरवलं की सर ही गाडी तिला परत द्यायची. सर तुम्ही प्लीज मला ती गाडी द्याल. अरे किती चिकट आहेस रे तू. मी पण तेवढाच चिकट आहे. धानोरकर केलेला व्यवहार मोडत नाही आणि घेतलेली गाडी सोडत नाही, लक्षात ठेव. खरंय सर, पण असं नका ना बोलू सर. ही एक वेगळीच आपली एक सिच्युएशन आहे, तो समजून घ्या ना सर प्लीज. तू जाऊ शकतोस. तुला दिलेली वेळ आता संपलेली आहे, त्यामुळे इट्स ओके. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. अधिपती, अहो गाण्याचा क्लास बंद काय झाला? तुम्ही आमच्याशी बोलणंच बंद केलंय.
म्हणजे आता बघायचं पण नाही का आमच्याकडे? हा नाही हे बोललो तुम्हाला मी. आता तुमचं चालू होतं ना गाण्याचं, म्हणताना मी काय बोललो नाही. बघितलं की मी खुनवलं की तुम्हाला चालू दे म्हणलं. चांगलं चालू होतं. हे चांगलं चाललेलं ऐकलत ना तुम्ही? सुरांचा पत्ताच नाहीये. मी काय म्हणते, तुम्ही गाण्याचा क्लास परत सुरू करा ना प्लीज. आपल्याला किती मजा यायची. नाही 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 नको, आता ते काय जमणार नाही. मी म्हणलं नव, तुमचं ऐकून ऐकून का नाही घरात जेवढं कानावर पडतंय तेवढं शिकतो आम्ही, तेवढं बास आहे. आता तेवढा येळ नाही. मग थोडा वेळ काढा, अर्धा तास. नाही नाही तेवढा वेळ काढायचा. 15 मिनिटं. 15 मिनिटात काय होणार? अहो नाही, तुम्हाला जेवढं जमेल, जसं जमेल मी तुम्हाला शिकवेन. नाही 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 नको, आता कुठे येळ देत बसता. आता रुटीन लागलंय आमचं चांगलं, ते कुठे आता बिघडवता. हा फॅक्टरी चाल लेट व्हायला लागला. काय अधिपती, काय तुमच्या रुटीनचं एवढं घेऊन बसलाय हो? हा बसवा की गाणं तुमच्या रुटीन मध्ये. चांगलं गाणं शिकत होता, कसं मध्येच बंद करताय? बसा तुम्ही चंची बरोबर. हा सुरू करा गाणं. हो ना, मला काहीच प्रॉब्लेम नाहीये. उलट आवडेल मला शिकवायला. आणि चंचलाच्या बेसूर गाण्याची भरपाई पण होईल. अधिपती, तुमच्यासारखा गुणी विद्यार्थी मिळायला भाग्य लागता बघा. आणि तुम्हाला हवंय तसं मी पटपट शिकवून टाकीन तुम्हाला सगळं. नाही बरोबर आहे, तुम्ही पटपट शिकवची लावू, पण आम्ही पटपट पिकअप उचलाय पाहिजे की. कामाचा व्याप लय वाढलाय. ऐसापासून विचारा की लई फॅक्टरीत काम असतात, टाइम भेटत नाही आहे का नाही? हो पण आहेत ना बाकीची माणसं. सगळा काय ताण तुमच्यावर थोडीच आहे. अहो नाही म्हणजे लोड असतोय कामाचा. आता भरीच पाडू नका, माफ करा खरंच. ते काय जमणार नाही. आम्ही निघतो. आईचा भिऊ काय? तुमचं चालू दे. मॅडम, या घरात काय अधिपती गाणं शिकायला तयार होणार नाहीत. मॅडम, आजचा क्लास झालाय. मावशी, ही सरगम मॅडम अधिपतीसनी गाणं शिकवा येते का आणखीन काय? म्हणजे नाही ग, ती लय लाडीगुडी लावते अधिपतीसनी, म्हणून विचारलं. तोंड बंद ठेवायचं, काहीतरी वाटेल ते बोलायचं नाही. मावशी, मला नाही शिकायचं गाणं. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. कसे आहेत ना अधिपती? साध्या साध्या गोष्टी त्यांना कळत नाहीत बाबा. आता मला सांगा, त्या सरगम मॅडमना मी एकदा घराबाहेर काढले, त्याचं काहीतरी कारण असेल ना. आता त्या परत आल्यात आणि अधिपती काय म्हणतात, चंचलाला गाणं शिकवत असताना माझ्या कानावर जेवढं पडेल तेवढं मी शिकेन. तो मुद्दाच नाहीये बाबा. त्यांना कळत का नाहीये इथे काय चाललंय? त्यांना नाही कळत आहे. साधी गोष्ट आहे पण कळतच नाहीये त्यांना. हसू नका, अजिबात हसू नका. मी एवढं सिरियसली बोलतेय ना बाबा. देवा ब्राह्मणांच्या साक्षीने आम्ही लग्न केलंय, वचन दिलंय एकमेकांना आयुष्यभर साथ देण्याचं. ही एक साधी गोष्ट त्यांना कळत नाहीये आणि त्यात तुम्ही हसताय. नाही, मी हसत नाही अक्षरा. मला सिरियसनेस कळतोय याचा, पण तुला कळत नाहीये. मी तुला आधी पण सांगितलं ना बाळा, तू अधिपतीबद्दल पॉझिटिव्ह होतेस, दुसरं काही नाही. तेच आहे आणि हे पुन्हा पुन्हा होतंय, म्हणून मग जरा हसू. हसायची गरज नाही खरं तर, पण तुला कळत नाहीये की हे प्रकरण दिवसेंदिवस गंभीर होत जाणार आहे. म्हणजे आता अधिपतीच्या प्रेमात तू पडलेली आहेस. हो ना, आपलं ठरलं की मागच्या वेळेला पडलीस ना त्याच्या प्रेमात तू. हा पडलीयस तू, त्याच्या प्रेमात पडली आहेस आणि आता दिवसेंदिवस जास्त बुडत जाणार आहेस त्याच्या प्रेमात. हे गंभीर आहे. तर माझं काय म्हणणं आहे, तू सांगून का टाकत नाहीयेस? सांगून टाक, म्हणजे त्यालाही बरं वाटेल. त्याला कसं कळणार? तू सांगितलं स्पष्ट शब्दात तर त्याला तुझ्या मनात हा जो प्रेमाचा खळखळता झरा वगैरे तो त्याला दिसेल ना, नाहीतर कसा कळणार?
की सगळ्या गोष्टी कळतात, ही एक गोष्ट फक्त कळत नाही. आणि सांगायलाच लागेल का? सांगावं लागेल बा. अधिपती आहे ना तू, त्याला तू ओळखतेस, त्याचं मेकॅनिझम तुला माहिती आहे. सरळ विचार करतो ग तो, एकमार्गी. जे त्याच्या समोर येतं ते त्याच्यासाठी सत्य. म्हणजे बघ ना, त्याची आई गेल्यावर भुवनेश्वरीनं त्याला आईच्या मायेनं सांभाळलं, ती त्याच्यासाठी कायमचं दैवत. बस, त्याच्या पलीकडे कसलाही विचार नाही. तिच्यावर अन्याय करणारा मी म्हणून माझ्यावरती राग, बस, आदला मधला विचार नाही. तसंच तुझ्या बाबतीत झालंय. म्हणजे तुम्ही नवरा बायको आहात, त्याचं तुझ्यावर प्रेम आहे, पण तुझं त्याच्यावर प्रेम म्हणतात तसं नाहीये ना. म्हणजे मला डिटेल माहिती नाही, पण जे मला दिसतं ते तसंच आहे ना. तर अधिपतीच्या डोक्यात आता हे फिक्स आहे की आपलं मास्तरीनबाईंवर जीवापाड प्रेम आहे, तर त्यांचं काय आपल्यावर प्रेम नाही व्हावं. इथं लॉक झालाय तो. आता ते लॉक तुलाच काढावं लागेल ना. त्यासाठी स्पष्ट शब्दात कबुली द्यावी लागेल तुझ्या प्रेमाची, पर्याय नाहीये. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.